3 दिवसामध्ये हा उमेदवारी अर्ज दाखल करताना मला आनंद होतोय की महाविकास आघाडीचे आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, पृथ्वीराजजी चव्हाण साहेब, श्रीनाथ पाटील साहेब, नितीन मानगुडे पाटील साहेब, त्याचबरोबर सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये नुसतं आव्हान केल्यानंतर 3 दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सातारची जनता उत्स्फूर्तपणे आली, त्याबद्दल मी सातारच्या जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी अशा प्रकारची दिलेली साथ ही भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या असलेल्या कामाच्या निमित्ताने स्फूर्ती देणारी ठरेल। आता माझी स्ट्रॅटर्जी आमच्या सर्वांची एकच असेल की आम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये पोहोचून सातारा जिल्ह्याच्या असलेल्या विकासाचं मॉडेल घेऊन एक विजन घेऊन जाऊ। एक चांगला लोकप्रतिनिधीचा तुल्य ज्यावेळेला तुलना करतील की लोकसभेचे उमेदवार, खासदारकीला जे काही समोर असतील त्यांच्यामध्ये कोण चांगला असावा, तो आपले प्रश्न मांडेल, आपले प्रश्न विचारेल आणि त्याबरोबर आपल्या जिल्ह्याला न्याय देऊ शकेल, अशा प्रकारचं विजन घेऊन आम्ही समोर जाणार आहोत। विशेषतः हा जिल्हा चव्हाण साहेबांचा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, ते सिद्ध करण्याचा प्रयत्न 100% येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे। नरेंद्र पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की महाविकास आघाडीचा तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत तुतारीचा घोटाळा करतो, हे खूप लांछनास्पद आहे। मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही। मी अण्णासाहेब पाटलांचा, शिवराव पाटलांचा कार्यकर्ता आहे। माथाडी कामगार त्यांना उत्तर देतील। त्यांना सत्तेवर बसवताना मी सहकार्य केलेलं आहे। त्या अण्णासाहेबांचे चिरंजीव आहे, मी त्यांचा आदर ठेवेल। ठीक आहे, त्यांनी टीका केली असेल, त्यांच्या टीका करणाऱ्यांना त्यांना कोणीतरी सांगितलं असेल टीका करा। कालपासून माझ्यावर टीका करण्याची संख्या वाढलेली आहे, त्यात अजून एक भर पडलेली आहे। साहेब, त्यांचंच म्हणणं आहे 2019ला आमच्याच सहकाऱ्यांशी संगनमत करून कटकारस्थान केलं, आता त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायची वेळ आली असं तुमच्याबद्दल? नाही, मी पक्षाचं काम केलं। मला त्या दिवशी सुद्धा लोकांनी विचारलं की नरेंद्र पाटील काय भूमिका घेतील। माथाडी संघटनेमध्ये मी काम करत असताना प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं काम करतो। त्यावेळेला उदयनराजे उभे होते, त्यावेळेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी उदयनराजेंचं काम केलं। मी त्यांना असं म्हणणार नाही की त्यांनी माझं काम करावं। शेवटी माथाडी कामगार निर्णय घेण्याला सक्षम आहेत कोणाच्या मागं उभं राहायचं, कारण या माथाडी कामगारांना जे छत्र आणि अधिकार दिला तो पवार साहेबांनी दिला आणि आत्ताच्या घडीला सर्वात अन्याय कोणी केला तो या महायुतीने केलेला आहे। त्यामुळे ते काय बोलतात त्याकडे मी लक्ष देत नाही आणि मी त्यांना लक्ष द्यावं एवढं मला काही वाटत नाही, महत्त्व द्यावं। ज्यावेळेला तुमचा भ्रष्टाचार झाला त्यावेळेला त्यांनीच पहिल्यांदा तुमच्यासाठी रान उठवलं होतं की त्यांच्यावर हा खोटा आरोप केला गेलेला आहे आणि आता ते बदललंय। काय झाले, कालपासून 2-3 लोकांना स्क्रिप्ट दिलेली दिसते। आता मलाही कळत नाही की भ्रष्टाचार झाला आता निवडणुकीच्या 2 दिवस अगोदर अख्ख्या जिल्ह्यामध्ये वातावरण निर्माण झाल्यानंतर झाला असं सांगतात। मी उद्या प्रेस सविस्तरपणे घेणार आहे, त्या प्रेसमध्ये मी सविस्तर सांगेन जे काही आरोप केले गेलेले आहेत हे पूर्ण राजकीय आहे। जे देशात राज्यात चाललेलं आहे तेच आता या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत आहे, दुर्दैव आहे। मी कालही सांगितलं जनतेच्या न्यायालयात निर्णय होऊन द्या, जनतेच्या न्यायालयामध्ये त्याबद्दल निर्णय कौल देतील तो मला मान्य असेल आणि विशेषतः न्यायालयामध्ये जो काही विषय होईल त्याला मी मान्यता देईल। मला आता करत नाही, 15-20 वर्षानंतर अचानक त्या ठिकाणी आणि उद्या सुद्धा ज्या मुतारीच्या घोट्यावर ते बोलतात, ज्यांनी आत्महत्या करायला लावली, उद्या त्यांची कुटुंबसुद्धा येऊन समोर स्टेटमेंट द्यायला तयार होतील की कोणी षडयंत्र केलं असो। राजकारणात कूटनीतीचा प्रकार होत असतो, आपण सरळ चालायचं असतं आणि मला वाटतं की हे लोकांना माहिती आहे म्हणून हे सगळे पूर्वीचा पण आरोप कोर्टामध्ये फेटाळला गेला, आता सुद्धा फेटाळला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।